1962 के इंडो चाइना युद्ध से और उसके बाद 1965 के पाकिस्तान के साथ हुए युद्ध से भारतीय अर्थव्यवस्था को भारी नुकसान हुआ। जरूरी चीजों की कमी, बढ़ती कीमतें, जमाखोरी, माल की देशांतर्गत तस्करी, अवैध और खोटे ब्रांड्स में बढ़त, इन्होंने मुंबई के आम नागरिक की कमर ही तोड़ दी। और तब 1966 में लोगों का दुख हल्का करने के लिए इकट्ठे हुए 3 लोग, बैरिस्टर के.एस. धारिया, जमित राम के. जोशी और बाबूराव शेटे, और उन्होंने नींव डाली मुंबई के पहले सहकारी दुकानों की श्रृंखला की, सहकारी भंडार। पहले ही दिन से सहकारी भंडार एकमात्र उद्देश्य था ग्राहकों की जरूरत की सारी चीजों की आपूर्ति करना, वो भी सर्वोत्तम गुणवत्ता की और सबसे सस्ते दामों में सदा उपलब्ध कराना। सहकारी दुकान होने के कारण इसे चलाने में नफे से ज्यादा सामाजिक जिम्मेदारी की भावना अधिक थी। इसीलिए अपने कर्मचारियों को सबसे अच्छा वेतन देना भी संभव हुआ और ग्राहकों को सर्वोत्तम ऑफर्स और सुविधाएं देना भी मुमकिन हुआ। सहकारी भंडार का जादू ऐसे चला कि लगातार बढ़ने वाले ग्राहक और उत्साहित कर्मचारियों के बीच एक अटूट रिश्ता कायम हुआ। I've been shopping here since 47 years, since I was 3 years old with my parents. Now my family, with my wife and my daughter also shops over here. The staff here is very kind, very friendly. We get best deals over here. बद्दल खूप चांगलंच आहे, कारण बाहेरच्यापासून इथे खूप रेटमध्ये फरक पडतो. ज्या हॉटेलमध्ये जो लागणारा सर्व माल आहे 70% माल आम्ही या मॉलमधनच घेतो। सहकारी भंडार की संख्या बढ़ती गई साल दर साल। Nowadays most supermarkets and mall, they are impersonal. Here it is a family atmosphere is there, which is very very rare. नई दुकानें खुली और दुकानों की योजनाएं बनी, लेकिन फिर एक हादसा हुआ। 26 जुलाई 2005, कई सालों में एक बार आई भयानक बरसात ने मुंबई को और सहकारी भंडार को डुबो दिया। सहकारी भंडार दुकानें बाढ़ से ग्रस्त हो गईं। कई करोड़ रुपयों का माल और साधन बाढ़ में बह गए। अब मुश्किल सवाल सामने खड़े थे, दुकान बंद करें कि चालू रखें? मॉल और ई-कॉमर्स की प्रतिस्पर्धा का सामना कैसे करें? सहकारी भंडार को पुनः कैसे खड़ा करें? हमारी सद्भावना, हमारा सदहेतु, हमारी सामाजिक निष्ठा खरी उतरी। एक हाथ हमारी ओर बढ़ा। सहकारी भंडार और रिलायंस रिटेल ने एक मेल रचा, एक गठबंधन किया। The journey of the collaboration between Sakari Bhandar and Reliance started way back in 2006, and it's been the most exciting and satisfying for both the parties. We have grown from a small figure of 40 crores to almost 350 crores by this end, and we are likely to touch 400 crores coming year very soon. Thanks to Reliance, with their help, we have been able to modernize ourselves. One of the great achievements of Sakari Bhandar is to stand up in today's modern retail challenge. We are the only cooperative which is working entirely on SAP and modern technology. इस गठबंधन के परिणाम कमाल के थे। सहकारी भंडार के पास थीं अति उत्तम स्थानों पर दुकानें और निष्ठावान ग्राहक। रिलायंस रिटेल ने आपूर्ति श्रृंखला की साझेदारी के साथ साथ दुकानों के पूरे मेकओवर से उन्हें कहीं ज्यादा मजबूत किया और उन्हें आधुनिक रिटेल मानकों तक लाया। इसमें शामिल थी शेल्विंग, रैकिंग, फ्रीजिंग से लेकर चिलर्स, सॉफ्टवेयर, हार्डवेयर, कैश टिल्स तक की एक पूरी श्रेणी। और सबसे अहम, दुकान के आरोग्य मानक और स्वच्छता का पूरा ख्याल रखा गया। रिलायंस रिटेल ले आए अपने साथ मार्केटिंग के नए तौर तरीके। आज तक जो नहीं हुआ वो हुआ। बॉम्बे टाइम्स, लोक सत्ता आदि मान्यवर वृत्त पत्रों में पहले पन्ने पर इश्तिहार आए, होर्डिंग लगे, बसें चलीं,
स्टोर्स का हर त्योहार पर डेकोरेशन हुआ, BTL एक्टिविटीज होने लगी। ऐसे बहुत सारे प्रयोग किए गए जिनकी वजह से दुकानों में आने वाले ग्राहकों की संख्या बढ़ने लगी, बढ़ती गई, जिसके बदौलत सेल्स आसमान छूने लगा। कर्मचारियों ने भी उत्साह से इस बदलाव को अपनाया, नए कौशल सीखे, अपना ज्ञान बढ़ाया और एक ग्राहक केंद्रित, दुकान केंद्रित संस्कृती का निर्माण किया। सहकारी भांडाराच्या स्थापनेपासून मी कामाला लागलो। जवळजवळ 38 वर्ष मी या सहकारी भांडारामध्ये सेवा केली आणि माझ्या सुदैवाने निवृत्तीनंतरसुद्धा या सहकारी भांडारामध्ये मी संचालक पदावर काम करत असून सध्या मी सहकारी भांडाराचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे। याचा खरोखर मला मनापासून अत्यंत अभिमान वाटतो। एक्चुअली सहकारी भंडार के हमारे जो स्टाफ है उनके साथ में हमारा परिवार का रिश्ता है और आज हम उसके में बहुत खुश हैं, हमारे परिवार खुश है। आज हमारे अंदर जो है वो सब सहकारी भंडार का ही ब्लड चल रहा है। सहकारी भंडारची प्रगती दिवसेंदिवस अशी होत चालली की 60 करोडची सहकारी भंडार संस्था आज 390 करोडच्या च्या दिशेने चाललेली वाटचाल चाललेली आहे। सहकारी भांडारमध्ये गेल्या 1983 पासून 35 वर्ष सहकार कार्यरत आहे। इथला अनुभव पाहता मला असं दिसून येत आहे की इथला प्रत्येक कामगार संस्थेशी एकनिष्ठ असून ते अतिशय मनमिळावू आणि कष्टाळू पद्धतीने ग्राहकांची सेवा करत आहेत। मी सहकारी भांडारमध्ये 33 वर्षे ग्राहकांची सेवा करत असताना मला अतिशय आनंद मिळाला। मी माझ्या कुटुंबाला चांगल्या रीतीने सांभाळू शकले, त्यांना सुशिक्षित बनवू शकले। माटुंगा शाखेमध्ये गेली 15 वर्ष फार्मासिस्ट म्हणून काम करत आहे मेडिकल स्टोअरमध्ये। मला खूप बरं वाटतं की इथे मी जॉब करते, इथे सगळ्या सुविधा मिळतातच, परत 15 वर्षामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे। तर सहकारी भंडारमध्ये तुम्हाला अत्यंत कमी दरामध्ये प्राईज मिळते, तर इथे येणारा प्रत्येक कस्टमर खुश आहे, इथला स्टाफ पण खुश आहे आणि आम्ही इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला चांगली सर्व्हिस देतो। आमच्या इथे मिळणाऱ्या प्रत्येक वस्तू जवळजवळ 10 ते 5% कमी दराने इथे विकल्या जातात, त्यामुळे कस्टमर खूप आनंदाने इथे येऊन आपली खरेदी करून जातात। कस्टमर देवो भव। आम्हाला फार आनंद होत आहे की आम्ही यावर्षी गोल्डन जुबली साजरा करत आहोत। सहकारी तत्वों का प्रदर्शन करते हुए सहकारी भंडार ने खुद को सुधार कर समाज की आर्थिक प्रगति, जीवन क्षमता और निरंतरता में श्रेष्ठ भूमिका निभाई है। Sakari Bhandar comes with a great legacy of service, quality, and also has embarked upon as a responsible retailer serving the neighborhood consumer. We are one of the pioneers in doing community service, which has been applauded by most of our customers, and they consider us as a responsible retailer. It's been a change from a baniya to a good grocer to a responsible retailer. We now employ 10% of our entire staff comes from a differently abled community. We are the pioneers in recycling Tetra Pak cartons, which is around 5 million Tetra Paks so far. We converted them into school benches and donated to schools deprived of school benches. सहकारी भंडार ने खुद बढ़कर पर्यावरण पूरकता में अगुवाई की है, जैसे ग्राहकों को कपड़े से बनी थैलियां देना, चिड़िया बचाओ कार्यक्रम। इन कार्यक्रमों से सहकारी भंडार के कर्मचारी दल का आपसी रिश्ता और भी मजबूत हुआ है। आज सहकारी भंडार मुंबई की एकमात्र सहकारी आधुनिक दुकानों की श्रृंखला है, जो संस्थापकों के सपने साकार कर रही है, जो है सदस्यों को, कर्मचारियों को, समाज को और राष्ट्र को समर्थ बनाना। आम्ही सर्व युनिटी ग्राहकांच्या पाठीमागे व कामगारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतो आणि त्याचे संपूर्ण श्रेय मी सहकारी भंडाराचे अध्यक्ष श्री शेटे साहेब व सहकारी भंडार स्टाफ युनियनचे अध्यक्ष श्री सूर्यकांतजी महाडिक साहेब यांना देते। आपल्या सर्वांना गोल्डन जुबली निमित्त शुभेच्छा। आज गेली 38 वर्ष माझा या सहकारी भंडार संस्थेशी जवळून संबंध आलेला आहे। मला या संस्थेबद्दल अभिमान एवढ्यासाठी आहे, सध्याच्या मॉल संस्कृतीमध्ये सहकारी भंडार या संस्थेनं त्यांचं स्थान अत्यंत भक्कमपणे टिकवून ठेवलेलं आहे। आज जवळजवळ 1000च्या आसपास
कामगार आपली कुटुंब या संस्थेच्या जीवावर चालवत आहेत आणि ह्याचं संपूर्ण श्रेय मी जर कोणाला देईन तर ते संजय शेटे, चेअरमन सहकारी भंडार यांना मी देऊ इच्छितो. त्याच्याचबरोबर मी अभिमानानं सांगेन, ट्रेड युनियन ही चळवळ चालवीत असताना आज 38 वर्षात एक दिवस सोडाच पण एकही तास आम्ही सहकारी भंडार बंद केलेलं नाही. याचं कारण ही नो लॉस नो प्रॉफिट, ना फायदा न तोटा अशामध्ये चालणारी संस्था आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की या संस्थेला आज कामगारांनी जे सहकार्य केलेलं आहे ते सर्व श्रेय या कामगारांना मी देऊ इच्छितो की जे तन मन आणि धन अर्पण करून सहकारी भंडार या संस्थेसाठी दिवस रात्र रक्ताचं पाणी करून अत्यंत प्रेमापोटी हृदयातून काम करत आहेत. धन्यवाद. सहकारी भंडाराच्या सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभास काही अपरिहार्य कारणांमुळे मला उपस्थित राहता येत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं म्हणजे सहकारी भंडार ज्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची खूप मोठ्या प्रमाणावर टंचाई होती, साठेबाजी, काळा बाजार होता आणि त्यावेळेला मुंबईचे माजी महापौर आदरणीय बाबूराव शेटे साहेब, धारिया साहेब आणि जोशी साहेब यांनी एकत्रितपणाने समाजसेवी या वृत्तीने एक सहकार तत्व म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने 1967 साली सहकारी भंडाराची स्थापना केली. खरं म्हणजे गेली 50 वर्ष ही सहकारी संस्था मुंबई शहरात सर्वसामान्य जनतेसाठी रास्त आणि स्वस्त दरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. बाबूराव शेटे साहेबांचे सुपुत्र संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी भंडार गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 19 वर्ष 23 शाखा 1500 कर्मचारी यांच्या माध्यमातून जवळजवळ 400 कोटींची जीवनावश्यक वस्तूंची विक्री करीत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने मुंबईकर नागरिकांना वस्तू कशा मिळतील या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत. दिवसरात्र या कर्मचारी आणि संचालक आदरणीय संजय शेटे साहेब विशेष मेहनत घेत आहेत. मॉल संस्कृती आली, वेगवेगळ्या प्रकारच्या शॉपिंग स्पर्धात्मक जमान्यातही ही सहकारी संस्था ग्राहक संस्था आजही सर्वसामान्य ग्राहकांचं हित जपण्यासाठी काम करत आहे. त्याचबरोबर या सहकारी संस्थेचे या भंडाराचे जे सगळे सभासद आहेत, संचालक, कर्मचारी, त्यांचं मी खरंच चांगलं काम करत असल्याबद्दल अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी संचालक मंडळ, कर्मचारी या सगळ्यांचं मी मनपूर्वक मुंबईचा महापौर म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. यावर्षी आपल्या सहकारी भंडारला 50 वर्ष कंप्लीट होत आहेत. त्यासाठी माझ्याकडनं सगळ्या कामगारांना, स्टाफना, ऑफिसर्सना, सिनियर्सना हार्दिक शुभेच्छा आणि मनोकामना आहेत. लेट्स रॉक सहकारी भंडार. नमस्कार. नमस्कार. गोल्डन जुबलीच्या सहकारी भंडारच्या गोल्डन जुबलीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुंबईमध्ये सहकारी भंडार म्हणजे सेल्फ सर्व्हिस सुपरमार्केटचा ओपनिंग बॅट्समॅन अशी सुपरमार्केट सहकारी भंडारच्या नावाखालीच तिथे सुरुवात झाली होती आणि या वर्षांमध्ये सहकारी भंडार आणि रिलायन्स रिटेल म्हणजे एकदम गोल्डन पार्टनरशिप. रिलायन्स रिटेलने सहकारी भंडारच्या चळवळीला हातभार दिला. आपण दोघे मिळून कस्टमर सर्व्हिस, आजच्या कस्टमरची सर्व्हिस शिकलो आणि सक्सेसफुल राहिलो. रिलायन्स रिटेल जेव्हा नवीन होतं, आम्ही सगळे नवीन होतो, तेव्हा सहकारी भंडारच्या बेस्ट प्रॅक्टिसेस वर्षानुवर्षे ज्याप्रमाणे कम्युनिटीशी, आपल्या कॅचमेंटशी सगळ्यांशी निगडीत राहून त्यांना सेवा द्यायची, ते आम्ही सहकारी भंडारकडून शिकलो. सो थोडं रिलायन्सने हातभार लावला, थोडा सहकारी भंडारकडून सगळे शिकलो आणि आजच्या या नवीन संस्कृतीमध्ये, नवीन मॉल संस्कृतीमध्ये सगळी याच्याची कॉम्पिटिशन आहे. आज आपल्याकडे नॅशनल कॉम्पिटिशन आहे, जागतिक कॉम्पिटिशन आहे, पण तरी एकत्र असल्यामुळे आपण फक्त आपल्या करंट स्टोर्समध्ये तर वाढ करतोच आहे, पण नवीन स्टोर्स, नवीन ठिकाणी पण आपण मुंबई आणि त्या एरियामध्ये आपले स्टोर्स उघडतो आहे. फर्स्ट क्लास पार्टनरशिप आहे, अशीच चालू राहावी. आपण सगळ्यांनी मिळून एकत्र असंच काम करत राहावं. आपल्या कस्टमर्सला आणि सोसायटीला
अशा तऱ्हेनेच आपण सर्व करावं या शुभेच्छेने पुन्हा एकदा गोल्डन जुबलीसाठी सगळ्यांचं फार फार मनापासून आणि रिलायन्स रिटेल तर्फे अभिनंदन करतो. नमस्कार. नमस्कार. सहकारी भंडाराच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत आपणाशी हितकूच साधताना मला आवर्जून आपणास सांगावंसं वाटतं की गेल्या 50 वर्षात ग्राहक सहकारी चळवळीत अनेक स्थित्यंतर होत गेली. एकेकाळी जीवनावश्यक वस्तूंची बाजारातील प्रचंड टंचाई, काळा बाजार, साठेबाजी आणि त्यांच्या योग्य वितरण व्यवस्थेचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीत सहकार व सामाजिक जाणीवेतून ही चळवळ सुरू झाली. असं असलं तरी आज मितीस जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, अनेक भारतीय व विदेशी कंपन्यांचे किरकोळ विक्री क्षेत्रात पदार्पण, मॉल संस्कृती, ऑनलाईन शॉपिंग आणि यासारखी आधुनिक रिटेल विक्री माध्यमं, त्यामुळं ज्या ग्राहक चळवळीने देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली तीच ग्राहक चळवळ आज संपुष्टात येते की काय अशी भीती वाटणं साहजिक आहे. 26 जुलै 2005च्या मुंबईत झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे भंडाराचे कोट्यावधीचे नुकसान झाले. त्यावेळेला अक्षरशः सहकारी भंडार बंद करायची वेळ आली होती. पण म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि अगदी तसंच झालं. भंडाराच्या सर्व सभासदांचा, सर्व कर्मचाऱ्यांचा अतूट विश्वास व सहकार्य आणि त्यांचा आज या ठिकाणी मी खास उल्लेख करेल आणि ते म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा माननीय मुकेशजी अंबानी यांच्या सहकार्यामुळे रिलायन्स रिटेल लिमिटेड यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करार केल्यामुळे सहकारी भंडाराला एक नवीन संजीवनी प्राप्त झाली. खरं तर त्यावेळेला मुकेशजींनी आम्हाला केलेल्या ज्या सहकार्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या गेल्या होत्या. परंतु अशाही परिस्थितीत सहकारी भंडाराने मात्र आपला सहकाराचा वसा आणि आपलं स्थान शाबूत ठेवण्यासाठी वेळोवेळी योग्य आणि अचूक निर्णय घेतले. आधुनिक रिटेल विक्री व्यवसायाचा अभ्यास करून आवश्यक ते बदल घडवून आणले. त्यामध्ये प्रामुख्याने आधुनिक स्वरूपातील विक्री व्यवस्था, 100% कॉम्प्युटरायझेशन, घरपोच सेवा, फोनवरून विक्री सुविधा असे अनेक उपक्रम अंमलात आणले. लवकरच ऑनलाईन शॉपिंगसारखी व्यवस्थाही सुरू करण्याचा आमचा मानस आहे. खरं तर ग्राहक चळवळीतील सहकारी संस्था चालवित असताना क्षणोक्षणी अनेकविध समस्यांना आणि संकटांना समोर जावं लागतं. त्यामुळे मोठ्या धैर्याने आणि दूरदृष्टी ठेवून विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. गेल्या 12 वर्षात सहकारी भंडाराने 60 कोटीवरून 400 कोटीपर्यंतची विक्रीची मजल गाठली आहे. आज मितीस ग्राहक सहकार चळवळीत अखिल भारतातच अग्रगण्य असे स्थान मिळवले आहे. आगामी 10 वर्षात आमच्यासमोर 1000 कोटीचे उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही निश्चित गाठू असे या प्रसंगी मी आपणास हमी देतो. आपणास कदाचित आश्चर्य वाटेल, आज मितीस 24 शाखा चालवणाऱ्या सहकारी भंडाराच्या स्वतःच्या मालकीची एकही जागा नाही, एकही रुपयाचे कर्ज नाही, तरी जनमानसात सहकारी भंडाराने आपला स्वतंत्र असा ठसा निर्माण केला आहे, विश्वास संपादन केला आहे. त्याचं सर्व श्रेय खरं तर आमचे ग्राहक, सभासद, संचालक मंडळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्रंदिवस काम करणारे आमचे कर्मचारी आहेत. शेवटी गेल्या 19 वर्षात सहकारी भंडाराचा अध्यक्ष म्हणून काम करताना मला अनेकांचे सहकार्य लाभले. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सहकारी भंडाराचा आपला विश्वास असाच जर कायम राहिला तर आगामी काळात सहकार भंडाराचं एक मोठं वलय जनमानसात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. धन्यवाद. आजही येते, आईही येते, खरेदी करते मीही झक्कास. सहकारी भांडार आमचं खास, सहकारी भांडार आमचं खास. खरेदीची जागा मोठी भरपूर, येथे व्हरायटी, जे काही हवं ते मिळतं सहकारी भांडारात. घरगुती वस्तू असो वा असो परदेशी ब्रँड, गॅरंटेड सामान म्हणजे सहकारी भांडार. हो देत नाहीत ग्राहकांना जराही त्रास. सहकारी भांडार आमचं खास. मन मिळावू स्टाफ, हसतमुख सेवा, कित्येक वर्षापासूनचा आग्रह तिथ्याचा ठेवा. मन मिळावू स्टाफ,
हसतमुख सेवा कित्येक वर्षापासूनचा आग्रा कित्याचा ठेवा भावतय सगळ्यांच्या मनात सहकारी भांडार.